श्रावण महिना चालू व्हायला काही दिवसच उरले आहेत. तर या श्रावण महिन्यामध्ये अखंड महिनाभर किंवा दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करताना कोणते स्तोत्र मंत्र म्हणावेत ते पहा. सेवेला सुरुवात श्री स्वामी स्तवन म्हणून करावी. गळती लावून पाण्याचा अभिषेक चालू ठेवावा किंवा हाताने अभिषेक करावा. गायत्री मंत्र 24 वेळा म्हणावा. श्री स्वामी समर्थ एक माळ जप. त्यानंतर गणपती अथर्व शीर्षे 1 वेळा. श्री सुक्त 1 वेळा. महामृत्युंजय मंत्र 1 माळ किंवा 11 वेळा. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा. संजीवनी मंत्र 1 वेळा. रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा. रामरक्षेच्या 1 ते 9 ओव्या म्हणाव्यात. शिव महिमना स्तोत्र 1 वेळा मराठी किंवा संस्कृत म्हणू शकता. श्री रुद्राध्याय मराठी किंवा संस्कृत 1 वेळा म्हणावा. 11 नमक आणि 11 चमक मिळून पूर्ण एक रुद्राध्याय होतो. श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा म्हणावे. श्री शिव कवच मराठी किंवा संस्कृत 1 वेळा म्हणावे. श्री काळभैरव अष्टक 1 वेळा म्हणावे. त्यानंतर शिवहर शंकर ही प्रार्थना 11 वेळा म्हणावी. ही झाली संपूर्ण अभिषेकाची पूजा. एवढे करायला जर जमले नाही तर निदान महादेवाचा मंत्र म्हणत अभिषेक करावा. रुद्राध्याय जमत असेल तर तेही घेऊ शकता. अभिषेक झाल्यानंतर महादेवाची पिंडी स्वच्छ पुसून तामणामध्ये ठेवावी. पिंडीची पंचोपचार पूजा करून घ्यावी. बेल अर्पण करत असताना शिवाष्टोत्तर नामावली म्हणत किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत 108 बेलपत्र अर्पण करावेत. धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवून आरती करावी. जमा झालेले तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन करावे. तीर्थ प्राशन करण्याचा मंत्र पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.